महाराष्ट्र न्यूज दिल्ली। तर राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पार पडली आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे 3 मागण्या केलेल्या आहेत। पहिली मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दुसरी मागणी आहे लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करावी, ज्यांनी लाठीमार केलेला आहे विद्यार्थ्यांवर त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी आहे, आणि तिसरी मागणी मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी। अशा या 3 मागण्या राहुल गांधी यांनी केल्या। Dharmendra Pradhan, who has failed as an education minister, who is known to be corrupt, should be relieved of his duties. 100% legitimate demand, nothing wrong with it. He has shown India and the world that he is incapable of running this system. Exam leaks are happening one after the other. So this is a completely legitimate demand. Second demand, every single person who raised a finger on our students, and it doesn't matter who he is, the people who ordered it and the people who executed it, should be made accountable. And the third thing is that the man who is running this entire system, the man who is finally accountable to all this, should have the decency to apologize to the students for what has happened. तर विद्यार्थी शांततेमध्ये आंदोलन करत होते असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय। विद्यार्थी शिक्षणाबाबत भूमिका मांडत होते, विद्यार्थ्यांवर लाठीमार करणं अयोग्य आहे, सरकारच्या दडपशाहीचा राहुल गांधी यांनी निषेध केलाय। जिन्होंने स्टूडेंट्स पर आक्रमण किया है, जो आपने भी वीडियो देखा, पूरी सोशल मीडिया पे, मतलब हजारों स्टूडेंट्स पे लाठी चल रही है, राइफल पॉइंट हो रही है, टांगें तोड़ी जा रही हैं, पेलेट गन से मारा जा रहा है। ये आतंकवादी नहीं है, ये हमारा फ्यूचर है, ये हमारे दुश्मन नहीं है, ये हमारे लोग हैं, हमारा फ्यूचर है। तो इन लोगों पर जिन्होंने वायलेंस किया है, हिंसा की है, इन पर एक्शन होना चाहिए। ये स्टूडेंट्स की दूसरी मांग है।